काय होत जाईल त्याच्या मॅग्निट्यूडनुसार आपण पुढे बघणार आहोत. यू कॉस थिटा रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन अँड यू साइन थिटा इज ऑलवेज चेंजिंग अप टू मॅक्सिमम हाईट अँड देन अगेन चेंजेस. पण बघा एक आपण डिटेल बघणार आहोत त्याचा, पण फरक लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय की या इन्क्लाइंड प्रोजेक्शनमध्ये किंवा आपण जेव्हा इन्क्लाइंड प्रोजेक्ट करतो एखाद्या बॉडीला किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रोजेक्टाईल. प्रोजेक्टाईल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. प्रोजेक्टाईल म्हणजे काय, अ पार्टिकल विच इज प्रोजेक्टेड इन पर्टिक्युलर पाथ, दॅट इज अ प्रोजेक्टाईल. ते काही वेगळं काहीतरी नवीन आहे असातला भाग नाही. प्रोजेक्टाईल इज अ पार्टिकल. मग तुम्ही म्हणाल पार्टिकल म्हणजे कोण, पार्टिकल म्हणजे कुणी पण. आपण पॉईंट मासचा कन्सेप्ट शिकतो. पार्टिकल म्हणजे कार पण राहू शकते, ट्रक पण राहू शकते, छोटा बॉल पण राहू शकते, अगदी छोटंसं यू कॅन से ड्रॉपलेट ऑफ वॉटर पण राहू शकते. सो इट इज अ प्रोजेक्टाईल. अ पार्टिकल विच इज प्रोजेक्टेड इन अ पर्टिक्युलर पाथ, दॅट इज अ प्रोजेक्टाईल. सिम्पल वे. म्हणजे इथं बघा टू इंडिपेंडेंट मोशन्स प्रोड्यूस प्रोजेक्टाईल मोशन. टू इंडिपेंडेंट मोशन काय म्हणले, वाय इट इज कॉलिंग इंडिपेंडेंट मोशन, तर बघा एका मोशनचा दुसऱ्या मोशनवरती असा इफेक्ट नाही आहे. यू कॉस थिटा हा जो कंपोनंट आहे नेहमी हा कॉन्स्टंट राहतोय आणि यू साइन थिटा ॲज पर द अँगल थिटा वॉट एव्हर इट चेंजिंग, ॲज पर द टाइम ऑल्सो इट चेंजिंग. तो आपण बघणार आहोत. पण स्टार्टिंगला बघा ह्याला दोन कंपोनंट आहेत. वन कंपोनंट इज यू कॉस थिटा अँड अनदर कंपोनंट इज यू साइन थिटा. सो इट हॅज टू कंपोनंट. तुम्हाला एक प्रॅक्टिकल सिच्युएशन सांगतो, तुम्ही हे करून पण बघू शकता किंवा हे प्रूव्ड आहे, लक्षात घ्या. बघा इथे जर ट्रॉली असेल, या ट्रॉलीवरनं आपण एक काय केलं, एक बॉल आपण प्रोजेक्ट केला. ओके, आणि समजा विचार केला 10 सेकंद 10 सेकंद लागले त्याला. हे टोटल ट्रॅव्हल करायला किती लागले, 10 सेकंद लागले. बघा हे 10 सेकंद लागले, इथपर्यंत जायला 10 सेकंद लागले. तर बरोबर काय होतं माहिती आहे का, ह्या ट्रॉलीच्या तुम्ही सेंटरला थांबला असाल आणि ट्रॉली समजा पुढे जात असेल आणि तुम्ही ह्या वेलॉसिटीने काय केला, प्रोजेक्ट केला त्याला, तर बरोबर तुम्हाला पुन्हा मिडललाच त्याला कॅच करता येतं. म्हणजे तुमच्यासाठी काय झालं माहिती का, तुमच्यासाठी तुम्ही वर फेकलंय आणि खाली यू हॅव म्हणजे कॅच घेतला आपण त्याचा, पण तुम्हाला हे नाही कळालं की त्याचं मोशन कसं झालंय. त्याचं मोशन ॲक्च्युली कसं झालंय, व्हर्टिकली अपवर्ड नाही झालं. तर त्या वर जेव्हा तुम्ही इमिजिएटली प्रोजेक्ट कराल, ओके तुम्ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटीने चालला होतात आधी, तुम्ही इमिजिएटली प्रोजेक्ट केला की तो कंपोनंट त्याचा तो कायम त्याला चिकटलेला आहे. म्हणजे तो कंपोनंट त्याला कायम असा बघा चिकटलेलाच आहे तो यू कंपोनंट. आणि हा वरचा तुम्ही जे वेलॉसिटी दिलात त्याला, व्हर्टिकली वेलॉसिटी दिलात ना, काहीतरी वर फेकताना वेलॉसिटी द्यावं लागेल आपला यू. सो दॅट इज दिस. म्हणजे हा कंपोनंट नेहमी इथं असेल, हा कंपोनंट असेल आणि रिझल्ट इज लाईक दिस. आणि काय होतं, याला आपण मॅक्सिमम हाईटपर्यंत जातो आपण. या वेलॉसिटीमुळे काय होतं, मॅक्सिमम हाईटपर्यंत जातो. आणि ही वेलॉसिटी जेव्हा कमी कमी होत जाते बघा, अशी कमी कमी होणे तर मात्र डायरेक्ट काय होते, झिरो होते. अँड देन अगेन बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी इट फॉल्स लाईक दॅट. आणि हा इमिजिएटली खाली फॉल होणार नाही. इमिजिएटली फॉल होण्याचं कारणच नाही, कारण इथे हा कंपोनंट त्याला तसं करूच देत नाही. हा यू कॉस थिटा कंपोनंट जो आहे ना, तो नेहमी त्याला इकडे इफेक्ट करतो. त्याच्यामुळे हे डायरेक्ट असा फॉल होण्याचा चान्सच नाही. तो नेहमी काय करेल, ह्या दोघांच्या रिझल्टंटनीच फॉल होईल. आपण तो बघूयात, पण सध्या प्रॅक्टिकली बघाय असं होतंय. अँड दिस इज अ मॅजिक ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. दिस इज अ मॅजिक ऑफ दिस पॅराबोलिक इक्वेशन. ओके, म्हणजे याच्यावरून आपण कन्क्लुजन काय बघा, दिस इज द इंट्रोडक्शन टू दिस पर्टिक्युलर टू डायमेन्शनल मोशन. बघा याला टू डायमेन्शनल मोशन काय म्हणलं आपण, बिकॉज यू आर हॅव्हिंग वेलॉसिटी कंपोनंट इन एक्स डायरेक्शन ॲज वेल ॲज इन वाय डायरेक्शन. सो देअरफॉर इट इज कॉल्ड टू डायमेन्शनल मोशन. इट इज अ केस ऑफ टू डायमेन्शनल मोशन. तुम्हाला एक वेगळा अप्रोच पण सांगतो. प्रोजेक्टाईल मोशन हे बघा समोरून असं दिसतं तुम्हाला हे. ओके, हे समोरून बघा असं दिसतंय, हे दिसतंय. जर तुम्ही याला वरून बघितलात, म्हणजे टॉपवरून बघितलात, तर तुम्हाला काय दिसेल, इमॅजिन करा. चला एक चर्चा करू आपण. इमॅजिन करा, जर टॉपवरून बघितलं तर तुम्हाला अगदी सरळ लाईन दिसेल. बघा ना, तुमचा प्रोटेक्टर तुम्ही उभा ठेवा आणि त्याला वरून बघा, काय दिसतं, लाईन दिसते एक. म्हणजे बघा ही एक डायमेन्शन झाली डिस्प्लेसमेंट. आणि त्याला साईडनी बघा पुन्हा एक लाईन दिसते. म्हणजे ते एका प्लेनमध्ये मोशन आहे, ते प्लेनमध्ये मोशन आहे. आणि प्लेनमध्ये मोशन म्हटल्यानंतर म्हणून याला आपण म्हणतो मोशन इन प्लेन. प्लेन म्हणायचं कारण काय, दॅट इज अ रिझन. आणि प्लेनला किती ॲक्सिस असले पाहिजेत, 2 ॲक्सिस असले पाहिजेत, एक एक्स ॲक्सिस एक वाय ॲक्सिस. म्हणून याला म्हणतात टू डायमेन्शनल मोशन. Okay, it having two axes, one is a x-axis, other is a y-axis, and therefore it is called two-dimensional motion. आणि एका प्लेनमध्ये बघा, मी तुम्हाला आत्ता जे म्हणलंय ना, थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो. हा बघा, मी तुम्हाला दाखवतो ते. जस्ट सी दिस. आपण थोडीशी जागा करूया तिथे. बघा प्रोजेक्टाईल मोशन आपण जर काढलं इथं,
बघा मी त्याचे तिन्ही व्ह्यूज काढतो. थोडासा विचार करू आपण, वेगळा विचार करूयात. डोंट टेक अ बर्डन ऑफ इट, पण थोडासा वेगळा विचार करू आपण. बघा प्रोजेक्टाईल मोशन तुम्ही काय म्हणलात, इथून स्टार्ट झालं आणि इथे बघा हे असं फॉल ऑन द ग्राउंड. ओके, फॉल ऑन द ग्राउंड. इथे फॉल झालं आहे ग्राउंडवरती. ओके, बघा याचा जर मी टॉपवरनं बघितलं, टॉपवरनं बघितलं तर मला अशी लाईन दिसेल फक्त. आणि मी जर इकडून बघितलं तर मला काय दिसेल, अशी एक लाईन दिसेल, अशी एक लाईन दिसेल. ओके, बघा आपला जो प्रोटेक्टर आहे, आपल्या कंपासमध्ये प्रोटेक्टर असतो ना, तो प्रोटेक्टर घ्या, त्याला उभा ठेवा. दॅट इज अ सेमी सर्कल. ओके, फॉरगेट दॅट सेमी सर्कल, बट इट इज अ पॅराबोलिक. त्याला फ्रंटनी बघा तुम्हाला असा दिसेल, टॉपनी बघा लाईन दिसेल, आणि इकडून बघा अशी लाईन दिसेल. सो म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला अशी लाईन दिसते, इकडं पण लाईन दिसते, म्हणजे हे एका प्लेनमध्ये चाललंय. म्हणजे हे पार्टिकल असा बघा असा ट्रॅव्हल करत जाणार आहे. म्हणजे याच्या मागं ही अशी प्लेन आहे, ही जी प्लेन आहे, आणि मग म्हणून आपण काय करतो, वाय आणि अशी एक्स ॲक्सिस काढतो इथं, आणि हे दिसे ओरिजिन. म्हणून आपण याला म्हणायचं मोशन इन प्लेन ऑर मोशन इन 2 डायमेन्शनल. ओके, दॅट्स वाट इज कॉल्ड. म्हणजे मोशन हे एका डायमेन्शनमध्ये होते का, इथं नाही. पार्टिकल एक्समध्ये पण मूव्ह व्हायला लागलं, वायमध्ये पण मूव्ह होतो, एक्समध्ये पण मूव्ह होते, वायमध्ये पण होते. एव्हरी टाइम एक्समध्ये पण डिस्प्लेसमेंट व्हायला लागले, वायमध्ये पण डिस्प्लेसमेंट व्हायला लागले. अँड दॅट इज पर्टिक्युलरली दिस टाईप ऑफ अ प्रोजेक्टाईल मोशन. ओके, सो दिस इज अ प्रोजेक्टाईल मोशन. आता ह्याला आपण ह्या पहिल्या केसला काय म्हणतात ते बघूयात आणि पुढे जाऊयात. पण ह्या कन्क्लुजन लाईन लक्षात ठेवा. कन्क्लुजन काय ह्या सगळ्याचं, इट इज अ इफेक्ट ऑफ टू इंडिपेंडेंट मोशन कंबाईनली. कोणते इंडिपेंडेंट मोशन, वन इज अलॉंग हॉरिझॉन्टल लाईन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी अँड अदर इज व्हर्टिकली अपवर्ड मोशन बिकॉज ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ओके, दिस इज अ कंबाईन्ड मोशन ऑफ these टू इंडिपेंडेंट मोशन्स. बघा इथे काही फॅक्ट तुम्हाला मी शेअर करतो ऑब्जेक्टिव्ह मोशनचे. अन ऑब्जेक्ट दॅट इज इन फ्लाईट म्हणजे इन एअर आफ्टर बिंग थ्रोन इज अ प्रोजेक्टाईल. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रोजेक्टाईल. पाथ विल बी डिफरंट. प्रोजेक्टाईल माइट बी अ फुटबॉल, मी मगाशी तुम्हाला सांगत होतो, इट मे बी फुटबॉल, अ क्रिकेट बॉल, स्टोन, कार एक्सेट्रा. कारण आपण त्याचा मास इथे कन्सिडर करत नाहीयेत. ओके, त्याचा शेप पण कन्सिडर करत नाहीयेत, फक्त त्याची मोशन आपण कन्सिडर करतोय, कारण आपण कायनामेटिक्स शिकतो. लक्षात घ्या, वी आर डीलिंग विथ द कायनामेटिक्स. कायनामेटिक्समध्ये आपण बाकी कन्सेप्ट फोर्स अँड टॉर्क हे आपण कन्सिडर करत नाहीत, ओनली डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी आपण याचं डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. थर्ड पॉईंट इज प्रोजेक्टाईल मोशन इज अ रिझल्ट ऑफ टू सेपरेट simultaneously occurring components of motion, is a result of two separate but simultaneously occurring components of motion. आपण आता बघितलं, one along the x-axis, other along a y-axis. One component is along horizontal direction without any acceleration, means acceleration 0, and other component is along vertically upward with constant acceleration due to force of gravity. ओके, पण काय होते, बेसिकली एक फॅक्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे प्रोजेक्टाईल शिकताना. As an object travels through the air, it is opposed by air resistance. But then this theory then collapse. If you बघा आपण जर एअर रेजिस्टन्स जर कन्सिडर केला तर हे पाथ त्याचा तो जो शिस्तीत चाललाय तो मात्र मेंटेन होणार नाही. पण काय करतो आपण, एअर रेजिस्टन्स ऑलवेज नेग्लेक्टेड बिकॉज ड्यू टू डिफिकल्टी इन कॅल्क्युलेशन इट इज ऑलवेज इग्नोर्ड. आणि बघा हा जो इफेक्ट आहे, आपण नॉर्मल स्पीड ऑफ एअरमध्ये हे आपण नेग्लेक्ट करू शकतो. ओके, म्हणून आपण ते अँड ऑल्सो कॅल्क्युलेशन पर्पज. इट इज अन एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल मोशन. वी हॅव प्रूव्ड इट बिकॉज इट इज अ मोशन इन प्लेन. आपण आत्ता बघितलं, टॉपीवरनं बघितल्यावर लाईन दिसते, फ्रंट व्ह्यूतनं लाईन दिसते. ओके, म्हणजे याचा अर्थ ती एका प्लेनवरती असणारी मोशन आहे, म्हणजे याचा अर्थ 2 डायमेन्शनल मोशन आहे. सो दॅट इज वॅट इज कॉल्ड, इट इज कम्स अंडर 2 डायमेन्शनल मोशन. बघा एखादी गाडी रस्त्यावरनं सरळ दिशेने चालली आहे, आपण त्याला काय म्हणतो, 1 डायमेन्शनल मोशन. पण जर एखादा पार्टिकल एक्समध्ये आणि वायमध्ये असा मूव्ह होत चाललाय तर त्यावेळी आपण त्याला म्हणतो 2 डायमेन्शनल मोशन. ओके, बघा आता इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिसतंय, व्हेरी पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ दिस बास्केटबॉल. बघा आता हा जो स्पोर्ट्समन आहे तो बघा इथून हा बॉल असा काय करतोय, प्रोजेक्ट करतोय इथे. ओके, हा प्रोजेक्ट करतो आणि या स्टार्टिंगला तुम्हाला ही वेलॉसिटी त्याला द्यावी लागेल, बट इट हॅज दिस 2 कंपोनंट्स अँड फायनली इट रीच इन द दिस टार्गेट, or we can call it point of strike. आपण ते बघणार आहोत, what is the point of strike, what is the point of projection, and terminology of this projectile motion also we have to. Okay, again I am coming to the main point. बघा I am tracing again the same thing. Projectile motion is a combined effect of 2 motions. आपण पाहिलं आता
पहिलं मोशन नीट लक्षात घ्या. काय मोशन आहे? युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शन with constant gravitational acceleration, that is nothing but g, 9.81 meter per second square near the earth's surface. And second is a uniform velocity motion along horizontal direction with constant velocity. ओके, कारण काय होतं, याला जे ॲक्सलरेशन तुम्ही दिलंय ना, ते एक्स डायरेक्शनमध्ये काहीच ॲक्सलरेशन दिलं नाहीये तुम्ही. एक्स डायरेक्शनमध्ये ॲक्सलरेशन आपण दिलंच नाहीये, फक्त त्याचं कॉन्स्टंट वेलॉसिटी. सो दॅट इज अ झिरो. मग तुम्ही जर नीट बघितलं त्या फिगरकडे, so this has a component uy. थोडंसं मॅथमॅटिक्स आता बघूयात. uy, this is a component in vertical direction, ux component in x direction. Okay, vertical upward motion under gravitational acceleration. जर या वेक्टरला आपण काय केलं, ux नंतर uy मांडलं, so this will be a resultant. ओके, म्हणजे हा आपण याला काय म्हणतो, u, and it has angle theta, आणि ह्या u ला म्हणायचं आहे velocity of projection. This u is called velocity of projection. तुम्ही म्हणाल मग युवायला काय म्हणतात, त्याला पण तेच म्हणतात वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, वेअर अँगल इज 90 डिग्री हिअर, है ना. हा थीटा किती आहे, 90 डिग्री. हा थीटा किती आहे, 0, आपण पाहिला होता. दिस थीटा इज 90, दिस थीटा इज 0, अँड इट हॅज दिस यू हॅव्हिंग 2 कंपोनंट्स, अँड दिस इज रिझल्टंट. आणि हा जो थीटा काढलाय आपण त्याला म्हणतात अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन, अँगल मेड बाय वेलॉसिटी विथ द हॉरिझॉन्टल ॲट द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. पॉईंट ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय, जिथून हे स्टार्ट होते, आपण बघणार होते, जिथून हे मोशन स्टार्ट होते याचं, दॅट पॉईंट इज कॉल्ड पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. बघा 3 गोष्टी आपल्याला कळल्या याच्यामध्ये. पॉईंट ऑफ प्रोजेक्शन वेअर इट स्टार्ट्स, वेलॉसिटी प्रोजेक्शन विथ व्हॉट वेलॉसिटी इट स्टार्ट्स, आणि अँगल ऑफ प्रोजेक्शन अँगल मेड बाय लाईन ऑफ वेलॉसिटी विथ हॉरिझॉन्टल. ओके, अँड प्रोजेक्टाइल इज अ कंबाईन इफेक्ट ऑफ 2 इंडिपेंडेंट मोशन. वन इज अ कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन अँड अदर इज अ युनिफॉर्म मोशन विथ नथिंग बट कॉन्स्टंट वेलॉसिटी मोशन. ओके, याच्या सगळ्या टर्म्स आपण शिकूयात. हे टर्म्स बघा सगळ्या. आता हा पॉईंट जो आहे जिथून हे मोशन स्टार्ट होतं, बघा आता आपण काय म्हणलं की इथून आपण काय करतो, ह्या यू वेलॉसिटीनी आणि अँगल थीटानी याला काय करतो, वरती प्रोजेक्ट करतो. तर हा जिथून प्रोजेक्ट करतो आपण, तो एक जो पॉईंट आहे किंवा तो एक रेफरन्स आहे, त्या रेफरन्सला काय म्हणायचं आपल्याला, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. अ पॉईंट फ्रॉम विच प्रोजेक्टाईल ऑर पार्टिकल म्हणेन मी त्याला, प्रोजेक्टेड, दॅट इज कॉल्ड अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. बघा ज्या अँगलनी हा प्रोजेक्ट होणार आहे त्याला म्हणायचं अँगल ऑफ प्रोजेक्शन, दॅट इज कॉल्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे कुणी कशाचा अँगल आहे, हा कुणी केलेला अँगल आहे, तर ह्या वेलॉसिटीच्या लाईननी, ही जी वेलॉसिटीची लाईन दिसते तुम्हाला, या वेलॉसिटीच्या लाईननी हॉरिझॉन्टलशी जो अँगल केलाय, दॅट अँगल इज अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल मेड बाय वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन विथ द हॉरिझॉन्टल, और असं म्हणता येईल लाईन पासिंग थ्रू, बघा ही लाईन आहे, लाईन पासिंग थ्रू पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, दॅट इज कॉल्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन. आता जेव्हा प्रोजेक्ट झाला तेव्हा इमिजिएटली तो इथे येईल, थोड्या इन्स्टंटनी इथं जाईल, थोड्या इन्स्टंटनी इथं जाईल, आणि एक्झॅक्टली इथं येईल, एका हाईटवरती येईल, तो एका हाईटवरती येईल. पण या हाईटच्या वर तो जाणार नाही. एक पर्टिक्युलर पॉईंट असेल प्रत्येकाला. कुणावर डिपेंड असेल, स्टार्टिंगला तुम्ही जी वेलॉसिटी यू अप्लाय केलात आणि जो थीटा तुम्ही प्रोव्हाइड केलात त्याला, ॲज पर दॅट हा हाईट गेन होईल. आणि ही हाईट अशी आहे की इथे हा कंपोनंट जो आहे त्याचा वेलॉसिटीचा, दिस कंपोनंट हिअर इट इज 0. म्हणजे फक्त तिथं काय असेल, हा कायम चिकटलेला जो हा कंपोनंट आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट, नेहमी याला याच्या सोबत प्रवासात तो आहेच आहे, अगदी लास्टपर्यंत आहे तो. हा कॉन्स्टंट आहे, कारण तो चेंज होणार नाही आहे, कारण ॲक्सलरेशन 0 आहे. ओके, मग तो कंपोनंट मात्र याला इकडे प्रोजेक्ट करेल, पण पुन्हा ग्रॅव्हिटीमुळं ते पुन्हा इथे फॉल, बघा अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ, आणि नेहमी मग इथे जी हा नेहमीच ॲक्ट आहे ना याच्यावर. कधी जरी गेलात तर जी तुम्हाला इथे नेहमीच ॲक्ट आहे. ओके, जी इज ऑलवेज देअर इन डाऊनवर्ड डायरेक्शन, जी ऑलवेज देअर. बघा हे जी ऑलवेज देअर, जी इज ऑलवेज अट्रॅक्टेड टू अस. आणि ह्या जी मुळेच काय होतं, इट ऑलवेज कमिंग टू अ डाऊनवर्ड डायरेक्शन. मग ही जी हाईट गेन केली आहे, बघा इथून मोशन स्टार्ट झालं, मग थोड्या इन्स्टंटनी तो इथे गेला, थोड्या इन्स्टंटनी तो इथे गेला, पुन्हा इथे गेला, मग एक हाईट आली, त्याला आपण म्हणतो मॅक्सिमम हाईट. इट इज अ मॅक्सिमम व्हर्टिकल पोझिशन ऑफ प्रोजेक्टाईल असं म्हणता येईल आपल्याला. मॅक्सिमम हाईट गेन केली आणि त्यानंतर पुन्हा ते फॉल होईल, पण तो इमिजिएटली फॉल नव्हता, पुन्हा हा पाथ ट्रॅव्हल करेल, अँड या पॉईंटवर तो काय होईल, स्ट्राईक होईल. दॅट इज कॉल्ड पॉईंट ऑफ स्ट्राईक. म्हणजे द पॉईंट ॲट विच इट स्ट्राईक्स इज अ पॉईंट ऑफ स्ट्राईक. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या भाषेत विचार केला तर इनिशियल पॉईंट हा आहे, आणि हा काय फायनल पॉईंट आहे.
This is initial point and this is a final point. So initial point and final point. Initial point is the point of projection and final point is the point of strike. ओके, बघा आता हा जो इनिशियल पॉईंट आहे आणि हा जो फायनल पॉईंट आहे याच्यातला शॉर्टेस्ट डिस्टन्स जो आहे ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू, दॅट डिस्प्लेसमेंट इज हिअर इट इज कॉल्ड रेंज. त्या डिस्प्लेसमेंटला एक नाव दिलंय. काय नाव दिलंय? रेंज म्हटलंय. इट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक. बरोबर आहे, आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट शिकले की नाही. इथे तुम्हाला विचारलं की डिस्टन्स काढा, तुम्ही काय म्हणाल? मग हा पाथ जसा गेलाय त्या पाथची सगळी लेंथ आपल्याला काढावं लागेल इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट विचारल्यावर दिस स्ट्रेट लाईन, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दिस टू, इथे दिसतंय हा arrow, this is a range. So range is a shortest horizontal displacement between initial point and final point. आता तुम्हाला डिस्प्लेसमेंटची चर्चा करतोय तर मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. व्हर्टिकली हा जो पॉईंट आहे, हा जो प्रोजेक्ट आहे तो किती डिस्प्लेस झालाय व्हर्टिकली? व्हर्टिकली बघा, इनिशियल पोझिशन इथं आहे आणि फायनल पोझिशन इथं आहे, एकाच लेवलला आहेत, दोघंही एकाच लेवलला आहेत. व्हर्टिकली काहीच डिस्प्लेसमेंट झालं नाही, पण हॉरिझॉन्टली मात्र तिचं डिस्प्लेसमेंट झालंय. And that is a range. That is called a range. Horizontal distance between the point of projection and point of strike is called a range. बघा आता इथं गेल्यानंतर आता हा एक वेगळा आपण मुद्दा चर्चा करूयात. इथे गेल्यानंतर वेलॉसिटी यू राहील का? स्टार्टिंगची यू वेलॉसिटी राहते का? नो. म्हणजे इथे वेलॉसिटी बदलते. तुम्ही म्हणाल कसं काय बदलते? मग हे कंपोनंट तर तुम्ही म्हणता कॉन्स्टंट राहते, पण बघा हा व्हर्टिकल कंपोनंट चेंज होतो ना. हा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे तो मात्र चेंज होत चाललाय. तो चेंज होणार आहे कारण तो अपवर्ड मोशन आहे. अपवर्ड मोशनमध्ये आपण कसं विचार करतो बघा, स्टार्टिंग लेवल असे 10 असेल तर थोड्या वेळाने ती 9, 8, 7 करत 0 होत जाते की नाही, तसाच विचार इथं करा. त्याला आपण कम्पेअर पण करूयात नंतर. बघा हे यू वाय हा कंपोनंट जो आहे तो दॅट इज गोइंग टू डिक्रीज हिअर. तो कमी 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 काय होतोय? होत जातो. अप टू दिस इट बिकम 0 अगेन. म्हणून ही वेलॉसिटी आहे बघा, इथे एक वेगळी वेलॉसिटी मिळेल, इथे एक वेगळी मिळेल, इथे मिळेल आणि इथं पण तुम्हाला एक वेगळी वेलॉसिटी मिळेल आणि त्या वेलॉसिटीला म्हणायचं आहे वेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग. ज्या वेलॉसिटीनी ते पार्टिकल किंवा ते प्रोजेक्टाईल स्ट्राईक होतं, ओके, दॅट इज कॉल्ड वेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग. वेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग. आणि हा जो पाथ आहे तो आपण नंतर प्रूव्ह करणार आहोत इक्वेशननी. दॅट इज अ पॅराबोला. बघा पॅराबोला आठवत आहे? पॅराबोला इज व्हॉट? पॅराबोलिक इक्वेशन आपण शिकलं मॅथमॅटिक्समध्ये. y इक्वल टू के एक्स स्क्वेअर. इव्हन स्ट्रेट लाईनमध्ये आपण पॅराबोला डिस्कस केला. y इक्वल टू के एक्स स्क्वेअर म्हणजे सेकंड डिग्री इक्वेशन मिळतं मॅथमॅटिकली. दॅट इज अ पॅराबोला. सो हा सेमी सर्कल नाही आहे, लक्षात घ्या. दिस इज नॉट अ सेमी सर्कल. रिमेंबर, बरेच मुलं याला सेमी सर्कल इमॅजिन करतात. नॉट अ सेमी सर्कल, इट इज अ पॅराबोला. इट इज अ प्युअरली पॅराबोला. आपल्याला पुढे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी बघायचं आहे, त्यात हे प्रूव्ह होईल हाऊ इट इज अ पॅराबोला. ओके, दॅट इज अ. तर हा जो पाथ आहे त्याला एक म्हणण्याची पद्धत, दॅट इज अ ट्रॅजेक्टरी. जो काही पाथ असतो मोशन पार्टिकलचा, मग ते स्ट्रेट लाईन असेल, कधी कर्व असेल, दॅट इज कॉल्ड अ ट्रॅजेक्टरी. अँड या पॉईंटपासनं या शेवटच्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी काही ना काही टाईम लागेल की नाही, त्याला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईट म्हणण्याचं कारण काय? कारण ह्या पॉईंट ऑफ प्रोजेक्शनपासून ते पॉईंट ऑफ स्ट्राईकपर्यंत हा एअरमध्ये असतो. हा कशात असतो? एअरमध्ये असतो. अँड दॅट एअर रिलेटेड विथ द फ्लाईट अँड टाईम ऑफ फ्लाईट, दॅट इज टाईम इन एअर. टाईम इन एअर असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो याला? टाईम ऑफ अ फ्लाईट. बघा ह्या टर्म्स नीट समजल्या पाहिजेत. व्हॉट इज अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, व्हॉट इज दिस अँगल, व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, मॅक्सिमम हाईट, व्हॉट इज द ट्रॅजेक्टरी पाथ, टाईम ऑफ फ्लाईट इज व्हॉट, पॉईंट ऑफ स्ट्राईक वेअर इट, अँड वेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग. ओके, द पॉईंट फ्रॉम विच इट स्टार्ट इज अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. आपण रिवाईज करूयात. तर हे जे दिसतंय ना, ह्याच्यात अजून एक ऑब्झर्वेशन तुम्हाला मी करायला सांगेन. हा जो पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे आणि हा पॉईंट ऑफ स्ट्राईक आहे, हे एका लेवलला आहेत की नाही. तर ही आपली पहिली केस होते ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन. याला म्हणतात प्रोजेक्टाईल प्रोजेक्टेड ऑन द सेम लेवल. प्रोजेक्टाईल प्रोजेक्टेड ऑन सेम लेवल म्हणजे हे जे पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे आणि हा पॉईंट ऑफ स्ट्राईक आहे एका लेवलला आहेत. मग तुम्ही म्हणाल असं वेगळं असतं का? हो, दर आर डिफरंट केसेस. आपण त्या केसेस पण बघूयात, बट थोडंसं आपण एकदा रीड करून घ्यात डेफिनेशन ऑफ दिस ऑल पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ऑल थिंग्स. ओके, जस्ट नोट करूयात. बघा, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, point or place from which projectile projected in a given direction. Velocity of projection, velocity with which a projectile projected in a given direction. Okay, that is a velocity of starting. Initial velocity you can call it.
अँगल ऑफ प्रोजेक्शन, अँगल मेड बाय अ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ वेलॉसिटी विथ लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. पॉईंट ऑफ प्रोजेक्शनपासून जी लाईन निघेल, हॉरिझॉन्टल असेल नॉर्मली ती, त्याच्याशी केलेला अँगल. कुणी केलेला अँगल? वेलॉसिटीच्या लाईन ऑफ ॲक्शननी. लाईन ऑफ ॲक्शन शब्द काय आला इथे? बिकॉज वेलॉसिटीची लाईन आहे, त्याला आपण लाईन ऑफ ॲक्शन म्हणतो. बिकॉज वेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी, रिमेंबर. मॅक्सिमम व्हर्टिकल डिस्टन्स गेन बाय द प्रोजेक्टाईल. म्हणजे बघा, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन पासून तो किती हाईटवर मॅक्सिमम जातो, दॅट इज अ मॅक्सिमम हाईट. आणि किती मॅक्सिमम हॉरिझॉन्टली जातो, दॅट इज अ रेंज. आणि त्याला आपण म्हणलं डिस्प्लेसमेंट इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. शॉर्टेस्ट हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक. आणि पॉईंट ऑर रेफरन्स ॲट विच प्रोजेक्टाईल स्ट्राइक्स आफ्टर ट्रॅव्हलिंग अ ट्रॅजेक्टरी, that is called a point of strike. And velocity with which it strikes on the ground, that will be a velocity of striking. And time taken for projectile to travel this particular parabolic path from point of projection to point of a strike, and that is known as a time of flight. म्हणजे एअर मध्ये असणारा जो टाइम आहे, that is a time of flight. बघा, प्रोजेक्टाईल मोशनच्या ह्या ज्या व्हरायटी आहेत, ह्या आपल्या पर्टिक्युलर प्रोजेक्टाईल मोशन चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय व्हरायटी पाहिजे आहेत ते एकदा बघून घेऊयात आपण. बघा, पहिली केस आपण पाहिली होती. काय दिसतंय नीट बघा. आता तुम्हाला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन माहिती आहे सगळ्यांना. आता दिस इज अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, रिमेंबर. बघा, आता इथून प्रोजेक्ट केला आपण, तो इथे जाईल, मॅक्सिमम हाईटला जाईल, देन कम्स हिअर अँड देन अगेन फॉल्स ऑन दिस ग्राउंड. सो दिस इज a case projectile motion with ground to ground projection where point of projection and point of strike are at the same level. ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल विचारेल. डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे हा पॅराबोलिक पाथने गेलेला हा डिस्टन्स ट्रॅव्हल असेल. अँड व्हॉट इज अ डिस्प्लेसमेंट? तर ही डिस्प्लेसमेंट ज्याला आपण नाव दिलं होतं मगाशी, आर रेंज असेल. म्हणजे काय होतं इथं, या लेवलला तुम्हाला वेलॉसिटी यू द्यायची, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. सो इट प्रोजेक्ट विथ दिस पाथ and then again strike on this particular point of strike, जे की त्याच लेवलला आहे ज्या लेवलला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन होता. स्टार्टिंगला वेलॉसिटी यू आहे अँड इट हॅज कंपोनंट्स यू एक्स अँड यू वाय. ओके, सो दिस इज अ फर्स्ट केस आणि ही खूप स्टँडर्ड केस आहे. यावरती आपला खूप जास्त भर असणार आहे. दुसरी केस बघा, एखाद्या बिल्डिंगवरनं आपण जर असंच प्रोजेक्ट केलं, सेम वेलॉसिटी घेतली यू आणि अँगल पण समजा थीटा घेतला आणि एखाद्या बिल्डिंगच्या टॉपवर जाऊन तुम्ही जर प्रोजेक्ट केलात, सो देन दिस एक्झाम्पल बघा. हा बिल्डिंगचा टॉप आहे, दिस इज अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन हिअर, आणि हा जो ग्राउंड आहे दॅट विल बी अ पॉईंट ऑफ स्ट्राईक. म्हणजे एखाद्या बिल्डिंगवरनं असं इन्क्लाइंड केला आपण, इन्क्लाइंड वेलॉसिटीनी आपण बॉल फेकला, तो आधी तो वर जाईल, म्हणजे तो एक खरं तर हाईटच गेन करेल, मॅक्सिमम हाईट गेन करेल, तो मॅक्सिमम हाईट गेन करेल आणि त्याच्यानंतर मात्र तो ग्राउंडवरती फॉल होईल. जर तुम्ही थोडा विचार केलात, ह्या रेड लाईनकडे जर बघितलात तर इट जस्ट लाईक अ दिस मोशन. पण त्यानंतरचा बदल होणार आहे, त्यानंतर तो अजून मोशन कंटिन्यू होणार आहे अप टू द ग्राउंड. जोपर्यंत त्याला ग्राउंड मिळणार नाही तोपर्यंत त्याची मोशन तिथे कंटिन्यू राहणार आहे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो दिस इज सेकंड केस. प्रोजेक्टाईल मोशन हॅव्हिंग, किंवा याला काही जण ऑब्लिक प्रोजेक्शन हॅव्हिंग डिफरंट लेवल म्हणतात. कशाचं डिफरंट लेवल? डिफरंट लेवल ऑफ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, डिफरंट लेवल ऑफ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन पी अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक यस. म्हणजे हा जो डिफरन्स आहे यांच्यामधला, हा इथे नाही आहे बघा, हे एका लेवलला होते, इथं मात्र हा डिफरन्स आहे. त्या डिफरन्सला एच म्हणू, कॅपिटल एच म्हणू, दॅट इज नोटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे इनिशियल पॉईंट कुठे आहे तुमचा? इथं आहे. फायनल पॉईंट कुठे? इथं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स देन? डिस्टन्स हा टोटल, म्हणजे ह्या पाथच्या थ्रू जे मोजाल ते डिस्टन्स. पण देन व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? अगेन डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दिस हॉरिझॉन्टल. बघा, ह्याला एक्स म्हणण्याची पद्धत आहे बिकॉज दॅट इज द एक्स कॉर्डिनेट. आता थर्ड केसला जर नीट बघितलात, प्रोजेक्टाईल मोशन प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली फ्रॉम सम हाईट. म्हणजे इथं पुन्हा बघा, एका हाईटवरच जायचं आहे आपल्याला, पण काय करायचं आहे? प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली. म्हणजे जसं बघा, एरोप्लेन चाललंय आणि खाली जर फ्लूड एरिया असेल, म्हणजे खाली सगळं फ्लूड असेल, बिकॉज ऑफ जनरली ओरिएसामध्ये आपण पाहतो दर इज ऑलवेज, म्हणजे फ्रिक्वेंटली तर फ्लूड येतात आणि माणसं अडकतात, त्यांना बाहेर येता येत नाही. तेव्हा त्यांना फूड पॅकेट सप्लाय करण्यासाठी आपला हेलिकॉप्टर किंवा एरोप्लेनचा वापर जो करायचा आहे, ती जे हॉरिझॉन्टली एरोप्लेन जाईल, पण तुम्हाला फूड पॅकेट तिथे आता काय करायचे? खाली टाकायचे. दॅट इज अ मास्टरपीस एक्झाम्पल ऑफ दिस मोशन. प्रोजेक्टाईल मोशन प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली फ्रॉम सम हाईट अँड देन अबोव द ग्राउंड अँड देन फॉल्स ऑन द ग्राउंड. म्हणजे इथे हा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे आणि हे पॉईंट ऑफ स्ट्राईक आहे. कधी कधी बघा, टँक आहे, प्रेशर टँक आहे, एखादं बॅरल आहे, त्याच्यामधून सरळ पाणी येतं पण पुन्हा असं फॉल होतं.
आधी बघा थोडंसं पुढे येतं आणि त्यानंतर फॉल होतं. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दिस पर्टिक्युलर मोशन विच इज प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली फ्रॉम सम height and then projected on the point of strike. So this is again here, what is this? Point of projection. This is point of strike. What is displacement? This half parabola. This parabola येतं ते, and this displacement horizontally is nothing but it is called r, and vertical it is a h. Okay, this is two coordinates of displacement. तर हे प्रोजेक्टेड काय केलंय, ह्या दोघांमध्ये फरक काय मग? ह्या दोघांमध्ये हा फरक आहे की इथे पण हाईटवरनच प्रोजेक्ट केलाय आपण, बट वेलॉसिटी इज इन्क्लाइंड हिअर, and here velocity is clear cut horizontal. It has no component in y direction. No component in y direction. So it has ux, uy is here 0. But here it both components. आणि लास्ट कॅटेगरी ही फारशी पॉप्युलर नाही आहे, पण लक्षात घ्या, जर समजा हा जो सरफेस आहे ह्यालाच जर काही अँगल दिला आपण, म्हणजे इथं मगाशी जो ही लाईन होती की नाही, ही लाईन बघा, याच लाईनला इन्क्लाइन केलं तर काय होणार आहे? दिस इज अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. आणि एका अँगलने तुम्ही प्रोजेक्ट केलात, बघा एका अँगलने तुम्ही प्रोजेक्ट केलात की हे असे वेगवेगळे त्याचे पोझिशन मिळणार आहेत आणि याच पॉईंटला इथे तो जाणार आहे. दिस एक मास्टरपीस एक्झाम्पल ऑफ दिस व्हॉट इज अ स्प्रिंकलर. तुम्ही जर फाउंटेन म्हणा किंवा स्प्रिंकलर म्हणा, आपण शेतात जातो तेव्हा स्प्रिंकलर असतात बघा, दोन्हीकडे असे इकडे एक आणि इकडे कर्व आहेत आणि एक पर्टिक्युलर पॉईंटला आपला तो प्रोजेक्ट करायचा असेल. ओके, किंवा इमॅजिन करा की इन्क्लाइंड प्लेन आहे आणि इन्क्लाइंड प्लेनवरती हा पॉईंट ऑफ स्ट्राईक आपण ठेवला आहे. फरक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल याला इन्क्लाइंड म्हणजे ही जी प्लेन आहे ना, ही लाईन आहे ना, दिस लाईन इज इन्क्लाइंड हिअर बाय सम अँगल अल्फा, बाकी सगळं सेम. यू इज हॅव्हिंग अँगल थीटा, इन्क्लाइंडच येतो. सो दिस इज कॉल्ड इन्क्लाइंड प्रोजेक्टाईल मोशन ऑन इन्क्लाइंड प्लेन. तर अशा ह्या 4 केसेस पॉसिबल आहेत. बघा याला आपण जर रिवाईज केलं तर पहिल्या केसमध्ये काय फरक दिसतं तुम्हाला, ऑब्झर्वेशन करा बरं. पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक ॲट सेम लेवल, वेलॉसिटी कशी आहे? इन्क्लाइंड. ओके. सेकंड केसमध्ये काय आहे? पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक आर ॲट डिफरंट लेवल, वेलॉसिटी कशी आहे? इन्क्लाइंड. तिसऱ्या केसमध्ये पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक कसे आहेत? डिफरंट लेवल, पण वेलॉसिटी कशी आहे? हॉरिझॉन्टल. चौथ्या केसमध्ये काय आलं? अ लाईन जॉईनिंग पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक. बघा मी काय म्हटलं, लाईन जॉईनिंग पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉईंट ऑफ स्ट्राईक इज इन्क्लाइंड बाय अँगल अल्फा, वेलॉसिटी कशी आहे? इन्क्लाइंडच आहे. अँड दॅट इज कॉल्ड स्पेशल केस प्रोजेक्टाईल मोशन ऑन अन इन्क्लाइंड प्लेन. बघा आता ह्या सगळ्या केसेस वन बाय वन आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली केस आपण ही बघूयात ऑन द सेम लेवल, नंतर आपण बघूयात हॉरिझॉन्टली हाऊ इट प्रोजेक्टेड, देन आपण बघूयात प्रोजेक्टाईल मोशन फ्रॉम सम हाईट विथ अँगल, अँड फायनली अ शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ दिस इन्क्लाइंड प्लेन. या क्रमाने आपण आता ह्या चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. दिस इज द जस्ट इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. पण बघा याचं कन्क्लुजन तुम्हाला मी सांगतो. कन्क्लुजन ऑफ दिस इज व्हॉट, हे मोशन 2 डायमेन्शनल आहे, हे मोशन इन प्लेन आहे. मीन्स व्हॉट, it has velocity in x direction also and y direction also. Vertical motion totally independent आहे. Vertical motion हे horizontal वर डिपेंड नाही आहे. Vertical motion आपल्या verticalच्या नादात चाललाय, horizontal motion आपला horizontally चाललाय. दोघंही मोशन सोडायला तयार नाहीत. रिझल्टंट इज दिस पॅराबोलिक पाथ. बघा याचा सार जो आहे तो मी सांगतो मला. हॉरिझॉन्टल मोशन हा वर्टिकलवरती इफेक्ट करणार नाही आहे, इंडिपेंडंट मोशन आहे तो. अँड वर्टिकल मोशन हॉरिझॉन्टलवरती इफेक्ट करणार नाही, तो इंडिपेंडंट मोशन आहे. कारण त्याला एक कंपोनंट दिलाय तुम्ही यू साइन थिटा. तो यू साइन थिटा आपलं काम अगदी चोखपणे करणार आहे. तो यू साइन थिटा तो कमी 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 होईल, शिस्तीत तो 0 होईल एका पॉईंटला, आणि पुन्हा नंतर फॉल होताना मात्र डाऊनवर्ड मोशन स्टार्ट होते. पुन्हा पण तो एका शिस्तीतच खाली येणार आहे. आणि हॉरिझॉन्टल मोशनचं काम काय? नेहमी तो कंपोनंट कॉन्स्टंट राहणार आहे, तो कधीही बदलणार नाही आहे थ्रू आउट द मोशन. म्हणजे पॉईंट ऑफ प्रोजेक्शनला जो हॉरिझॉन्टल कंपोनंट होता तो शेवटपर्यंत तिथे राहणार आहे. आपण बघूया, त्याच्यावर चर्चा करूयात. पण दिस इज अ, बघा, कॉम्बिनेशन ऑफ दिस 2 इंडिपेंडंट मोशन. वन इज अ हॉरिझॉन्टल, अनदर इज अ व्हर्टिकल.